नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण रम्या आणि वसुहत्या ह्या फार्म हाऊसवर गेलेल्या आहेत आणि त्यांच्या हाती खूप मोठा खजिना लागलेला आहे, ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. म्हणजेच काव्य आणि जीवा यांच्या नात्याचे पुरावे या दोघींच्या हाती लागलेले आहेत आणि त्यांनी ऐन पार्टीमध्ये खूप मोठा राडा करायचं ठरवलेलं आहे. कारण आता गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेली आहे. आपल्याला तर माहितीच आहे, ती म्हणजे रम्या. काहीही करून तिला पार्थ सोबत लग्न करायचंच आहे, एवढाच हट्ट तिचा चालू असतो. तर रम्या मात्र वेड्यासारखं वागत असते, हेही आपल्याला माहिती आहे. पण ऐन वेळी जीवा आणि त्याचबरोबर काव्या यांनी जो काही धमाका केलेला आहे, कारण रम्याची तर हकलपट्टी होणारच आहे, परंतु वसुहत्याची मात्र वाट लागणार आहे. कारण ऑलरेडी जीवा आणि काव्याने त्यांच्या नात्याचं सत्य पार्थ आणि नंदिनीला विश्वासात घेऊन सांगितलेलं आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे रम्या आणि वसू दोघीही फार्म हाऊसवर आलेल्या आहेत. तिथं त्यांना ते सुटकेस मिळालेले आहे, म्हणजेच ज्या बॅगेमध्ये पुरावे ठेवलेले होते ती बॅग आता त्यांच्या हाती लागलेली आहे. आणि त्या दोघींना इतकं घावल्यासारखं झाले की कधी नव्हे ते खजिना मिळालेला आहे आणि त्या दोघीही खूपच खुश झालेल्या आहेत आणि ते सगळे पुरावे त्या गोळा करत आहेत. तेव्हा मात्र इकडे रम्या म्हणते की बघितलंच काही काय आहे, अगो फोटो आहे, किती फोटो आहे तिच्यामध्ये, आपण तर एक फोटो शोधण्याचा प्रयत्न करत होतो, बघितलंच का. आणि त्यानंतर तिला टॅब मिळतो, पण त्या टॅबची बॅटरी डिस्चार्ज झालेली असते, कारण बरेच दिवस त्यात ठेवलेला असतो. मग ती वसूला म्हणते की आई तिथली माझी पर्स घे बरं, त्याच्यात ना मी पॉवर बँक आणलेली आहे, त्या पॉवर बँकचा वापर करून ना आपल्याला हा टॅब चालू करता येईल आणि बघता येईल त्याच्यामध्ये काय आहे. तर आता रम्याने पॉवर बँक ऑन केलेली असते आणि त्यामधून तिने पॉवर बँक जोडल्यानंतर टॅब सुरू होतो आणि तेव्हा पाहतात तर काय, याच्यामध्ये तर खजिना मिळालेला असतो. त्या खजिन्यामध्ये आता सरळ सरळ काव्या आणि जीवाचे प्रायव्हेट फोटोज असतात आणि या दोघींना तर इतकं भारी वाटत असतं की हे सगळं आता नेऊन आपण पार्थला द्यायचं. आणि हे का आपण पार्थला दिलं की आपली लॉटरी लागणार आहे, म्हणजेच पार्थ काव्यासोबतचं लग्न मोडून हा माझ्यासोबत लग्न करणार, असा गोड गैरसमज या रम्याचा झालेला असतो. आणि रम्याचं चालूच असतं, कारण इकडे जेव्हा त्यांची फर्स्ट अॅनिव्हर्सरी होती, म्हणजेच त्यांच्या रिलेशनला 1 वर्ष झालेलं होतं, तेव्हा काव्या आणि जीवाने जे फोटोशूट केलेलं होतं ते फोटोशूट त्याच्यामध्ये असतं आणि ते फोटोशूट त्या दोघीही पाहत असतात. खरं तर जे सगळं घडत असतं ते मात्र खूपच भयानक असं असतं. आणि इकडे काव्या आणि जीवाचे ते फोटो पाहून रम्या आणि वसूला तर खूप आनंद झालेला असतो. चला, फायनली काहीतरी असं आपल्या हाती लागलेलं आहे. आता मात्र आपण त्यांना दोघींना त्या उद्ध्वस्त करू शकतो, कारण त्या दोघींनी आपल्याला खूप त्रास दिलेला आहे, ही गोष्ट लक्षात आलेली असते. तेव्हा मात्र इकडे रम्या म्हणते की बघितलंस का हे सगळं काय आहे, म्हणजे आई तुझ्या लक्षात येते का, म्हणजे त्या दोघांचे इतके फोटो व्हिडिओ सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे आपल्याला आता कळलेलं आहे की काय होणार आहे. बघितलं नाही, हे सगळं अशा पद्धतीने चालू आहे. तेव्हा त्यांना आवाज येतो आणि ती म्हणते की आता हे न्यायचं कसं, सगळं त्याच्यामध्ये गिफ्ट असतात. मग इकडे वसू त्या गिफ्टवरती काय लिहिलंय ते वाचण्याचा प्रयत्न करत असते. तिला काय दिसत नसतं. आता या सगळ्या गोष्टी तर घेऊन गेल्या पाहिजेत, मग न्यायच्या कशा. मग ती म्हणते की अगं आपल्या बॅग कुठं आणलेल्या, तर त्या खालीच राहिले. ती म्हणते की जाऊन घेऊन ये बरं खाली. मग आता रम्या त्या बॅग आणण्यासाठी खाली येते आणि बॅग जेव्हा ती घेऊन येत असते तेव्हा मात्र इकडे आता वसू पाहत असते. वसू म्हणते काय लिहिले याच्यावर दिसे ना गेले, म्हणून ती लाईट लावते आणि लाईट लावून पाहते तर त्याच्यावरती टू काव्या फ्रॉम जीवा असं लिहिलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता त्या फार्म हाऊस वरती एंट्री झालेली असते, ती म्हणजे जीवा, काव्या, पार्थ आणि नंदिनी. गाडीचा आवाज ऐकू येतो. रम्या मात्र धावतच त्या बॅग घेऊन निघालेली असते. तिला काही करून ते पुरावे जे काही आहेत ते सगळे लपवून ठेवायचे असतात, त्यासाठी तिची धावपळ चाललेली असते. इकडे मात्र आता वसू आणि रम्या हे सगळं पाहत असतात. त्यांनाही धक्का बसत असतो. आता कोणीतरी आलेलं आहे हे लक्षात आलेलं असतं. जीवा वरती येत असतो. नंदिनी मात्र बोलवत असते. नंदिनी, पार्थ, काव्या साहित्य घेऊन वरती येत असतात, पण जीवाला लाईट ऑन दिसते म्हणून जीवा धावतच वरती आलेला असतो. काय असेल तिथं
हा प्रश्न त्याला पडलेला असतो, म्हणून त्याची पळापळ चाललेली असते. आणि या दोघींना आवाज ऐकू येतो. बॅगेत आता सगळं साहित्य भरलं जातं आणि सगळा एकही पुरावा त्या फार्म हाऊसवरती या दोघी जणी ठेवत नाहीत. अगदी घबाड मिळाल्यासारखं या दोघी जणी पटापटा ते सगळं आपल्या बॅगेत टाकत असतात. आणि तेव्हा मात्र आता बॅगा घेऊन निघालेल्या असतात तेवढ्यात जीवा येताना दिसतो आणि जीवाला चुकून त्या बाजूला जाऊन लपतात. आता जीवा येतो, पाहतो त्या बॅगेत काहीच नाहीये. पण जीवा एक गोष्ट विसरलाय की मग बॅगेत जर काही नाहीये तर बॅगेतले पुरावे गेले कुठं. एक साधी कॉमन सेन्सची गोष्ट आहे, ही जीवाच्या लक्षातच आलेली नाही. इकडे काव्या मात्र विचार करत असते, कारण काव्याने तिथे आल्यानंतर ती शेकोटी पाहिलेली असते. काव्याला धक्का बसलेला असतो, कारण त्या शेकोटीच्या जवळ जीवाने तो टॅटू जाळलेला आहे ह्या गोष्टी आठवत असतात. आता जीवा खाली येतो आणि मग ती बॅग घेऊन तो निघालेला असतो. आणि सगळेजण म्हणत असतात काय चाललंय, तर तो म्हणतो मी बॉल आणायला गेलो होतो. छान असं यांचं सुरू आहे. परंतु जीवा आणि काव्या हे दोघंही ठरवतात काहीही झालं तरीही आता आपल्याला हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगाव्या लागणार आहेत. आणि मग स्वयंपाक कोणी करायचा, काय करायचं हे ठरलेलं असतं. तेव्हा जीवा पार्थ म्हणतात की आपण चिठ्ठ्या टाकूया. मग चिठ्ठ्या टाकल्या जातात. खेळून झालेलं असतं, सगळे दमलेले असतात आणि विचार करू लागतात की आता काय करायचं. मग चिठ्ठ्या टाकायच्या. तर चिठ्ठ्या टाकल्यानंतर त्या दोघी म्हणतात की नाही, आणि तुम्ही जर तुमचं नाव टाकलं नसेल, आमच्याच दोघींचं नाव असेल तर. तेव्हा पार्थ म्हणतो की नाही. नंदिनी म्हणते की आपण परत चिठ्ठ्या टाकायच्या, यांचं दोघांपैकी कोणाचं नाव नसेल आलं तर. आणि मग चिठ्ठ्या टाकल्या जातात आणि त्याच्यामध्ये आता जीवा आणि काव्या या दोघांकडे स्वयंपाकाचं येतं. आता त्या दोघांना स्वयंपाक करायला सांगितला जातो. आणि तिकडे जीवा हा नंदिनीच्या प्रेमात पडलेला आहे. त्याचं वागणं, त्याचं बोलणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवत असतात. तर इकडे पार्थ तर काव्याच्या प्रेमात वेडा झाला, ही गोष्ट तर आपल्याला माहितीच आहे. परंतु हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा आता काव्या आणि जीवा दोघंही जेवण बनवत असतात. तेव्हा काव्या म्हणत असते की जीवा मला कळतच नाहीये. तेव्हा तो म्हणतो की ती म्हणते की सांगून टाक ना. तो म्हणतो की मी नंदिनीच्या प्रेमात पडलोय. काव्या म्हणते मग सांगून टाक ना तिला. तेव्हा तो म्हणतो की धाडस होत नाहीये माझं. त्यावरती काव्याचं असं म्हणणं असतं की जेव्हा मला सांगताना धाडस केलं होतं ना, तसंच कर, असं त्याने सांगितलेलं असतं. इकडे नंदिनी आणि पार्थ दोघंही बोलत असतात. त्यांच्या नात्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का हे त्या दोघांचंही चाललेलं असतं. तेव्हा मात्र ते दोघंही म्हणत असतात की आत्ता खरं तर काव्याबरोबर पार्थ म्हणत असतो की माझं ट्विनिंग जुळायला लागलंय, काव्या मला आवडायला लागली. नंदिनी म्हणते मग पार्थ तुम्ही तिला प्रपोज का करत नाहीये. तेव्हा पार्थ म्हणतो की हो, मी प्रत्येक वेळेस तिला सांगत असतो आणि माझ्या मनातल्या गोष्टी काव्याला तर माहिती आहे, मी तिच्या किती प्रेमात आहे ते, फक्त मी बोलून दाखवलेलं नाहीये. कारण काव्याच्या बाजूने काय होतंय ना ते मला अजून नीटसं माहीत नाही. त्यामुळं मी माझ्या मनातल्या गोष्टी अजून तिला व्यवस्थित बोलून दाखवलेल्या नाहीत, असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र आता इकडे ह्या दोघांनी ठरवलेलं असतं काहीही करून आता आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत, आपल्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगायच्या, रिॲक्ट व्हायचं, हे सगळं ठरलेलं असतं. इकडे रम्या आणि वसू लग्नाला गेलेल्या अचानक का आलेल्या आहेत हा प्रश्न उभा राहिलेला असतो. तो म्हणजे मानिनीच्या पुढे. मानिनी म्हणत असते की नाही, असं काहीतरी घडलेलं आहे ज्यामुळे या दोघीही माघारी आलेल्या आहेत. या सगळ्या यांचं नक्की काय चाललेलं आहे हे सगळ्या गोष्टींचा विचार ते करत असते. आणि या दोघींनी मात्र आता पुरावे मांडलेले आहेत, नक्की काय आहे या सगळ्या गोष्टींचा विचार त्या करत असतात. कारण काहीही झालं तरीही एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे ते जे पुरावे आहेत ते आपल्या हाती लागलेले आहेत आणि त्या पुराव्यांचा आपल्याला वापर करून घ्यायचा आहे, एवढंच त्यांच्या डोक्यात असतं. इकडे जीवा आता म्हणत असतो काव्याला की हो, मला असं वाटतंय की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या खरंच खूप वेगळ्या पद्धतीने घडलेल्या आहेत. आणि मग ती म्हणत असते की आपण ना आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या पाहिजे. हे बोलणं चालू असतं आणि मग ती सांगू लागते. तेव्हा मात्र ती म्हणते की जीवा मला काय वाटतंय माहितीये का, की एकदा बोलून दाखवायला काय हरकत आहे, असं ती सांगते. तेव्हा मात्र जीवा मात्र इकडे म्हणत असतो हो बरोबर आहे, पण भीती वाटते ना मला, मग मी कसं सांगणार, हा प्रश्न पडलेला आहे. आणि मग ते दोघंही म्हणतात की चालेल. काव्या तर म्हणते की मम्मी ना पहिलं आधी माझा जो भूतकाळ आहे तो मी पारच्या समोर बोलणार आहे आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी बोलल्या जाणार आहेत. मी आधी त्यांना काहीच सांगणार नाहीये. माझ्या मनातलं प्रेम त्यांच्यासमोर मी व्यक्त नाही होणार.
असं ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे आता त्यांचं दोघांचंही ठरलेलं असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता ते चौघं पण येतात. नक्की तिथं काय घडलं हे माहिती नसतं. चौघही आता घरी आलेले असतात. आलेल्या दुसऱ्या दिवशीच पार्टी ऑर्गनाईज केलेली असते, कारण काव्य आणि जीवाचं सक्सेस याच्यासाठी ती पार्टी ऑर्गनाईज करायचं ठरलेलं असतं. आणि त्या पार्टीमध्ये आता इकडे काव्य आणि जीवाबद्दल भरभरून बोललं जातं. नंदिनी आणि पार्थ या दोघांनीही ती पार्टी द्यायचं ठरवलेलं होतं आणि त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सुरू असतात. तेव्हा मात्र इकडे आता पार्थ काव्या दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. काव्या सुद्धा खुश असते. तिने UPSCची प्रिलियम पास झाली आहे आणि पार्थसोबतच्या नात्यामध्ये तीही पुढे चाललेली आहे. आणि त्याचबरोबर इकडे काव्या सुद्धा तेवढीच खुश असते, कारण ते बोलत असतात की हे सगळं जे काय आहे ते विश्वासावरती आहे. आणि मग मात्र रम्या आणि वसूला खूप आनंद झालेला असतो. आणि मग आता इकडे स्लाइड चालू असतात आणि अचानक घडतं असं की जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू असतात त्याच वेळी आता अचानक लाईट जाते. लाईट गेल्यावर सगळे पाहू लागतात की नक्की काय झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आता आता लाईट गेलेली आहे आणि अचानक तिथे फोटो सुरू असतात आणि अचानक वेगळे फोटो लागतात. म्हणजेच त्यावेळेस आता धमाका केलेला असतो तो म्हणजे रम्या आणि वसूने ते जे फोटो आहेत ते तिथं लावले गेले आहेत, ते म्हणजेच काव्य आणि जीवाचे. खरं तर त्या दोघींनी आणखी काम केलेलं असतं, ते म्हणजेच की त्या टॅटू शॉपमध्ये फोन केलेला असतो आणि तिथं विचारलेलं असतं की नक्की काय झालेलं आहे त्याबद्दल. तिथून त्यांना पैसे देण्याचं ठरवलं जातं आणि मग त्या टॅटू शॉपमधून शोधून काढलं जातं की काय आहे. मग टॅटू शॉपमध्ये तिथं त्यांना माहिती मिळते ती म्हणजेच की हा जो टॅटू आहे तो जीवाच्या छातीवरती कोरलेला होता. आणि तो टॅटू म्हणजे साधा टॅटू नव्हता, तर तो टॅटू हा काव्या नावाचा टॅटू होता. एवढे डिटेल्स या रम्या आणि वसूने घेतलेले असतात. त्याचबरोबर आता त्यांनी आणखी काही राडा करायचा आहे का हा विचार त्यांचा सुरूच असतो. त्याचबरोबर इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा आता ते फोटो पाहिल्यानंतर नंदिनी आणि पार्थ दोघंही थोडंसं घाबरल्यासारखे वाटत आहेत. पण प्रश्न पडलेला आहे की एवढे शांत का होत आहेत हे, कारण त्यांना ऑलरेडी माहिती असतं की काय होणार आहे ते. कारण या सगळ्या गोष्टी आधीच इकडं सांगितल्या गेलेल्या असतात. काय होणार आहे, काय नाही होणार आहे, या सगळ्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या असतात. म्हणजेच काव्य आणि जीवा या दोघांनी त्यांच्या मनामध्ये असलेली खदखद, त्यांना वाटत असलेलं त्यांच्या नात्याचं सत्य हे आधीच काव्य आणि जीवानी नंदिनी आणि पार्थ या दोघांनाही सांगितलेलं होतं. आणि त्यामुळं अचानक समोर एवढा मोठा बॉम्ब टाकलेला होता तरीही काहीच फरक पडला नाही. पार्थ आणि नंदिनी या दोघांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतलेलं असतं, कारण जेव्हा हे नातं सुरू झालेलं होतं या सगळ्या गोष्टी घडत होत्या त्या कशामुळे घडलेल्या होत्या, कारण ऐनवेळी जी गोष्ट घडलेली होती, ज्या गोष्टी समोर आलेल्या होत्या त्या एवढ्या भयानक होत्या की त्याचा विचारही कोणी करू शकत नाही. कारण आयत्या वेळी हे सगळं झालेलं होतं. काव्याला आईनं लग्न मंडपात लग्न करण्यासाठी उभं राहावं लागलेलं होतं, म्हणून हे सगळं झालेलं होतं. काव्या कोणाला काहीच सांगू शकत नव्हती, कारण तिचं कोणी काहीच ऐकून घेत नव्हतं. त्यामुळं या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात हे सांगितलेलं असतं. परंतु जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र एक गोष्ट समोर येते आणि ती म्हणजेच की काहीही झालं तरीही काव्या म्हणते की माझं फक्त जीवांवरतीच प्रेम आहे, माझं फक्त तुमच्यावरतीच प्रेम आहे. मान्य आहे माझ्या नात्यामध्ये माझ्या मनामध्ये आधी जीवा होता, पण आत्ता माझ्या बाबतीत तसं काहीही नाही असं जेव्हा स्पष्टपणे सांगितलं जातं तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो. आणि या दोघांनीही त्यांना छान असं समजून घेतलेलं असतं, कारण त्यांनी त्यांच्या मनात असलेली गोष्ट बोलून दाखवलेली असते. आणि त्यानंतर काव्याने पार्थला मिठी मारत प्रेमाची कबुली दिलेली असते. तर इकडे जीवाने सुद्धा नंदिनीला सांगितलेलं असतं की माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. आता मात्र रम्या खूपच तयारीत असते. रम्याला भारी वाटत असतं की चला राडा तर आपण घातलाय, पण मानिनी आणि विक्रम या दोघांना सुद्धा या गोष्टीची आधी कल्पना दिलेली असते. आणि तेव्हा मात्र विक्रम समोर येतो आणि इकडे काव्या आणि
पार्थने काव्याला मिठीत घेतलेलं आहे आणि हे आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये आधी दाखवलेलं आहे आणि त्यानंतर पार्थने काव्याला मिठीत घेतलं. इकडे नंदिनीला जीवाने मिठीत घेतलेलं आहे आणि रम्याला ते म्हणत असतात की बाद झालं, असा काहीतरी तू कांड करशील हे आम्हाला आधीच माहिती होतं. आमचं नातं फुलायला लागलंय हे तुला बघवत नव्हतं, कारण तुला पारदादाशी लग्न करायचं आहे असं तिला जीवा बोलवत असतो. बाद झालं, सगळ्या लोकांसमोर तमाशा केलेला आहेस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आमच्या नात्यामध्ये कोणी कधीच फूट पाडू शकत नाही. विक्रम आणि मानिनी सुद्धा समोर येतात आणि म्हणतात की आमची मुलं जशी समजूतदार आहेत तेवढ्याच आमच्या सुना सुद्धा समजूतदार आहेत. तू कितीही काहीही कारस्थान करण्याचा प्रयत्न केलास तरीही या कारस्थानामुळं तू आमचं काहीच बिघडवू शकत नाही असं बोललं जातं. खरं तर आता रम्याची हक्कलपट्टी केली जाते, ती स्टेजवर गेलेली असते, हे असं आहे तसं आहे सांगत असते, तेव्हा काव्या मात्र तिला ढकलून देते. म्हणजे गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच होती, तिला पारसोबत लग्न करायचंय, पारसोबत लग्न करायचंय, पण तिचा चांगलाच पोपट करून टाकलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.